श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। आपण बघतोय की आजकाल प्रत्येक तरुण तरुणी आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून हाताला मिळेल त्या नोकरीच्या शोधात असतात, तर काही तरुण उत्तम दर्जाची नोकरी मिळावी याकरता सातत्याने अभ्यास करत असतात। परंतु आजच्या डिजिटल युगात सहज आणि चांगली नोकरी कशी मिळेल याकडे तरुणांचा जास्त कल आहे आणि त्याला कारणही तसंच आहे, कारण आजकाल सोशल मीडिया आणि इतर काही ना काही विषयाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला राज्य सरकार किंवा केंद्र सरकारची नोकरी लावून देतो असं सांगून तरुणांचं मन वळवलं जात आहे, त्यांच्याकडून लाखो रुपये उकळवले जात आहेत। आपल्याला काहीही कष्ट न करता चांगल्या प्रकारची नोकरी मिळणार म्हणून अनेक जण याला भुलतात, या खोट्या आमिषांना बळी देखील पडतात। मागील 10 ते 11 वर्षांपूर्वी म्हणजेच 2013 आणि 14 मध्ये देशातील एकूण 500 तर महाराष्ट्रातील तब्बल 48 तरुणांना रेल्वे खात्यात नोकरी लावून देण्याच्या नावाने प्रत्येक तरुणाकडून तब्बल 8 लाख रुपये इतकी मोठी रक्कम घेऊन कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला। असाच काहीसा प्रकार नाशिक जिल्ह्यासह सोलापूर, पुणे येथून समोर आलाय। रेल्वे खात्यात नोकरी लावून देण्याच्या आमिषानं नाशिक, सोलापूर, पुणे येथील 62 बेरोजगारांना 6,02,32,000 रुपयांना गंडवण्यात आलंय आणि याबाबत फसवणूक झालेल्या तरुणांनी याविषयी कोलकाता येथील महाप्रबंधकांना विचारले असता त्यांनी हे सर्व कागदपत्र बनावट असून अशी कोणतीही भरती न झाल्याचे सांगितलंय। आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी नाशिकच्या उपनगर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। रमन सिंग जो नावाचा व्यक्ती कलकत्ताच्या मार्फत माझ्या मिसेसची रेल्वेमध्ये फसवणूक झाली। त्याच्या संदर्भात अजून टोटल 60 ते 62 लोकांची फसवणूक झाली। त्याच्यामध्ये काही लोकांना किंवा माझ्या मिसेसला तिथं रेल्वेच्या सेमरिया स्टेशन, ट्रान्सवाल स्टेशन इथे ट्रेनिंग पण झाली। ट्रेनिंग मध्ये ही रेल्वे स्टेशनवरती ट्रेनिंग झाली। हे सगळं मी हे पण हे डिटेल्स मी सबमिट केलेले ह्या गोष्टी मला सबमिट केलेले। पगार तिला ट्रेनिंग मध्ये 20,000 पगार यायचा आणि जे पण डॉक्युमेंट्स आहेत रेल्वेचे ते सगळे बाय पोस्ट घरी पण झाले। मी मेडिकल रेल्वे हॉस्पिटलला झालो, रिपोर्टिंग पण हे DRM ऑफिसला झालं। सगळ्या गोष्टी तिथं हे कळालं काही सगळ्या गोष्टी फसवणुकीचा प्रकार आहे। त्याच्यामुळे मी रीतसर सगळी फिर्याद तिथं पोलीसमध्ये पोलीस स्टेशनमध्ये तिथे उपनगर पोलीस स्टेशनला मी हे सगळं नोंदवून दिलेलं आहे। फसवणूक तुमच्या कसे लागते हे ऍक्च्युली ज्या दिवशी शेवटी ज्यावेळेस आमचं लेटर देण्यासाठी आम्हाला जायचं होतं त्यावेळेस त्यांचं थोडंसं आमच्या लक्षात आलं का आपली फसवणूक होती, त्यावेळेस आम्ही हे ऍक्शन घेतलं। पगार कसा येतात? पगार सगळ्यांना बऱ्यापैकी, काहींना ऑनलाईन आला, काहींना कॅश पण आला। रेल्वेच्या ज्या RRCB अकाउंटवरून ऑनलाईन पण आला। आपल्याला नोकरीचा आम्ही किती पैसे आतापर्यंत घेतले होते, कशी भेटले? माझ्याकडून टोटल 8 लाख रुपये मी जाऊन तिथे दिले होते कॅश मध्ये आणि नंतर माझ्याकडून अजून 3 लाख रुपये 11 लाख रुपये घेतले ट्रान्सफरच्या नावाखाली। तुमच्या महाराष्ट्रामध्ये ट्रान्सफर इन्कम हिशोबात मी घेतले। काय कागदपत्र आहे? हा कागदपत्र आहे, मी ते कागदपत्र मी हे सगळे पोलीस स्टेशनला जमा केले। कागदपत्रामध्ये मेडिकल फॉर्म लेटर आहे, जॉईनिंग लेटर आहे, काही सर्व्हिस बुक आहे, त्याच्यानंतर नॉमिनी फॉर्म आहे, हे सगळं तिथं जमा करतो। किती हे जवळजवळ हे 2 वर्षापासून हे चालू आहे। नोकरी किती होतं? नोकरी ती जवळ ट्रेनिंग केली 3 महिने प्रोबेशन पिरियड, हा सगळ्या गोष्टीच्या प्रोसेसला 2 वर्ष लागते। पगार किती आला कसा? पगार ऑनलाईन आला आहे, काही टाइम केला नाही। पगार किती पगार? 3 पगार आले पगार। ऑफिस बोलतोय? DRM ऑफिस कलकत्त्याचं, दिल्लीचं DRM आहे ओपन होतं, त्याच्यानंतर इथं मुंबईला DRM ऑफिस आहे। आता या प्रकरणाचा तपास नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे असून यावर नाशिकच्या विरेश वाबळे या तरुणांनी तक्रार दिली आहे, तसेच त्याची पत्नी देखील तक्रारदार आहे।
या घटनेत फसवणूक झालेल्या तरुणांना कोलकाता येथे 3 महिने ट्रेनिंग, 3 महिने झारखंड येथील गामारिया रेल्वे स्टेशन येथे नोकरी देखील देण्यात आली आहे. नोकरी करताना त्यांचं ट्रेनिंगचं मानधनही काही रोख स्वरूपात तर काही बँकेच्या स्वरूपात देण्यात आलं. त्याच्यामुळे त्यांचा या 7 व्यक्तींवर विश्वास बसत गेला. यामध्ये त्यांचे कौटुंबिक संबंध असलेले नातेवाईक रमण सिंग उर्फ विशाल सिंग, ऋतुराज पाटील, राजेश सिंग, अंशुमन प्रसाद, संदीप सिंग, जयद अली हे मोबाईलवरून वारंवार संपर्क साधत होते. या सर्वांवर वीरेश याचा विश्वास वाढल्याने त्यांनी त्यांच्यासोबत असलेल्या इतरांना देखील यामध्ये नोकरी दिली. यामध्ये सर्वांची मिळून एकूण 6 कोटींच्या वर फसवणूक झाल्याचे लक्षात येत आहे. या प्रकरणाचा तपास आता नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. याबाबत इरफान शेख यांनी अधिक माहिती दिली. आर्थिक गुन्हे शाखेला तक्रारदार नामे वीरेश राजेश साबळे राहणार जेल रोड याने तक्रार दिली होती की त्याची पत्नी व त्याचे शालक तसेच त्याचे ओळखीच्या काही इसमांची रेल्वेमध्ये भरती करण्याच्या नावाखाली फसवणूक केलेली आहे. तर त्यांचा सविस्तर जबाब नोंदवून उपनगर पोलीस स्टेशनला आर्थिक गुन्हे शाखेमार्फत एकूण 7 जणांवर फसवणुकीचा व बनावटीकरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपींची मोडस ऑपरेंडी अशी होती की ते जे उमेदवार आहे यांना आम्ही बॅकडोरने भरती करतो असं सांगून त्यांना बनावट रेल्वेचे प्रमाणपत्र देऊन त्यांना कलकत्ता, टाटानगर, झारखंड येथे बोलवून विशेषतः घमरिया रेल्वे स्टेशन येथे त्यांना ट्रेनिंग सुद्धा द्यायचे व त्यांच्याकडून या कामासाठी त्यांनी जवळपास उमेदवाराच्या मागे 12 लाख पासून तर 3 लाख रुपयापर्यंत रक्कम घेतलेली आहे. एकूण आतापर्यंत 62 लोकांची फसवणूक झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे आणि फसवणुकीची रक्कम ही जवळपास 6 कोटी 2 लाख इतकी अशी आहे. तर एकूण 7 जणांविरुद्ध ज्यात ते झारखंड आणि मुंबईचे याच्यात काही आरोपी निष्पन्न झालेले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेमार्फत त्यांचा तपास चालू असून त्यांच्या शोधासाठी पथकं रवाना करण्यात येत आहेत. नाशिकला तक्रार दाखल झाल्यानंतर इतर अजूनही संख्या वाढण्याची शक्यता आहे, कारण हा प्रकार 2 वर्षापूर्वी घडलाय आणि चक्क गर्मिया यासारखे स्टेशनवर नोकरी मिळाल्यानंतर यामध्ये रेल्वेतील काही कर्मचारी देखील सहभागी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे रॅकेट देशभर पसरल्याचं बोललं जात आहे. त्याची देखील पडताळणी आता पोलीस करतायत. परंतु ज्याप्रमाणे एका रात्रीत कोणीही श्रीमंत होत नाही, त्याचप्रमाणे कुठल्याही क्षेत्रातील नोकरी मिळवण्यासाठी मेहनत, अभ्यास, सातत्य, जिद्द, चिकाटी हे घटक आपल्या अंगी असणं गरजेचं आहे. त्यामुळे तरुणांनी अशा प्रकारच्या आमिषांना बळी पडू नये असं आवाहन पोलिसांनी केलं. मॅन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे.